साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून पांडुरंग भगवान शिंदे या शेतकऱ्याचा निर्घृण खून केला। या घटनेने कासेगावसह सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा खुनाचा प्रकार उघडकीस आलाय। रात्री उशिरापर्यंत खुनाचे नेमकं कारण समजू शकलं नाहीये। खुनाबाबत काही नागरिकांची कासेगाव पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, मात्र हा खून आर्थिक वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। कासेगाव येथील मृत पांडुरंग शिंदे यांची वाटेगाव शिवेलगत शेतजमीन आणि वस्ती आहे। दररोजप्रमाणे आज सकाळी 7च्या दरम्यान ते वस्तीकडे निघाले होते। यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। अज्ञातांनी त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या। एक गोळी त्यांच्या डोक्यात अडकली तर एक गोळी अंगातून आरपार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पांडुरंग यांचे चुलत भाऊ शशिकांत शिंदे यांना दिली। खुनाच्या घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। कासेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय। सांगली पोलीस दलाच्या श्वानास पाचारण करण्यात आलं। श्वान घटनास्थळावर घुटमळलं। जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन कासेगाव पोलिसांनी खुनाच्या तपासाच्या सूचना दिल्या। पांडुरंग शिंदे यांच्या डोक्यात गोळी अडकल्याने त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन मिरज सिव्हिल येथे करण्यात आलंय। मृत पांडुरंग शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। याबाबतची फिर्याद शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गुरुवारपासून बँक खात्यावर 3,000 रुपये जमा होऊ लागले। जमा झालेली रक्कम बँकेतून काढण्यासाठी विविध बँकात महिलांच्या रांगा लागल्या। अनेक ठिकाणी गर्दी झाली आहे। अनेकांचे बँक खाते आधार संलग्न नसल्यामुळे त्यासाठीही सेतू कार्यालयात मोठी वर्दळ होती। महिलांना आर्थिकरित्या सबळ करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे। योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जवळपास 4,60,000 अर्ज आले असून यापैकी 4,45,000हून अधिक अर्जांना मान्यता दिली आहे। देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला होता। सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात अचानक ऐन वेळेला आनंदाच्या सरी बरसल्या। महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झालेत। अनेक महिलांनी बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याचं व्हॉट्सअपवर स्टेटसही पाहायला मिळाले। रक्षाबंधन सण सोमवारी आहे, परंतु रक्षाबंधन अगोदरच योजनेचा हप्ता बँक खात्यावर जमा झाल्याने महिलांसह कुटुंबियांना आनंद झाला असल्याचं चित्र पाहायला मिळाले। तब्बल 14,79,18,052 रुपयांचा मूल्यवर्धित कर, करावरील व्याज आणि दंड थकवल्याप्रकरणी नवमहाराष्ट्र चाकण ऑइल मिलच्या 2 संचालकांवर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये योगेश नरसुदास शेठ आणि मदन मोतीलाल बोरा यांचा समावेश आहे। याबाबत राज्य कर निरीक्षक वैभव तानाजी माने यांनी फिर्याद दिली आहे। घटनेची माहिती अशी की महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत व्यापाऱ्यांची ई-विवरणपत्रे दाखल करणे, कर निर्धारण करणे आणि थकीत कर वसुलीचे काम जीएसटी विभागामार्फत केलं जातं। नवमहाराष्ट्र चाकण ऑइल मिलचा 2013 ते 14, 2015 ते 16 आणि 2016 ते 17 या कालावधीतील 14,79,00,000चा मूल्यवर्धित कर थकीत होता। या संदर्भात संबंधितांना वारंवार नोटीस पाठवण्यात आल्या, परंतु कंपनीत कार्यरत असणाऱ्या सदर दोघांकडून कोणताच खुलासा करण्यात आला नाही। कोल्हापूर विभागाच्या राज्यकर सह आयुक्त सुनीता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त सुनील कानुगडे, राज्यकर निरीक्षक वैभव माने आणि शिवराज भोईटे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 अंतर्गत थकबाकीदार असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त सुनील कानुगडे यांनी दिली आहे।
राजश्री शाहू महाराज रोड ते धामणी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने अपघात होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावं या मागणीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या रस्त्यावर आंदोलन केलं. तर आयुक्तांना या मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आले. 100 फुटी रोडची दुरुस्ती करून डांबरीकरण केले. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. कर्नाटकातून येणारी आणि कोल्हापूर जिल्ह्यात जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. शिवाय धामणी परिसरात 4 शाळा आणि प्रचंड वाढत चाललेली लोकवस्ती, मोठमोठी हॉस्पिटल्स यामुळे हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आणि धोकादायक बनलाय. त्यामुळे राजश्री शाहू महाराज रोड ते धामणी रस्ता रुंदीकरण करणं आवश्यक आहे. यासाठी आंदोलन करण्यात आले. जयश्रीताई पाटील म्हणाल्या, राजश्री शाहू महाराज रोड ते धामणी रस्त्यावर अवजड वाहतूक वाढली आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. या रस्त्याची दुरावस्था झाल्याने हा धोका वाढलाय. हा रस्ता 30 फुटीचा असून 80 फुटी करावा अशी मागणी नागरिकांची आहे. त्याची कार्यवाही आयुक्तांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय तातडीने निर्णय काम सुरू न केल्यास महापालिका आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. या आंदोलनात आदिनाथ मगदूम, सुहास पाटील, प्रदीप मगदूम, संदीप पाटील, बाहुबली कबाडगे, राजेंद्र आगरे, अमित वस्तवडे, करण चौगले, श्रीकांत हनगुंडे आदी जण सहभागी झालेत. सांगलीतील लक्ष्मी मंदिर ते वसंतदादा कुस्ती केंद्रापर्यंत जाणाऱ्या मार्गाचे काम आमदार निधीतून केले जात आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ड्रेनेज पाईप टाकण्यासाठी खुदाई करण्यात येणार असल्याने संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सदरच्या रस्त्याचं काम बंद पाडले. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लक्ष्मी मंदिर ते वसंतदादा कुस्ती केंद्र मार्ग यासाठी आमदार निधीतून 15 ते 20 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्रेनेज कामासाठी उकरण्यात येणार आहे. तरी नागरिकांचे 15 ते 20 कोटी पाण्यात जाणार आहेत. आधी ड्रेनेज करा, मगच रस्ता करा या मागणीसाठी आज तानाजी सावंत यांनी रस्त्याचं काम बंद पाडलं. यावेळी आंदोलनातील परिसरातील नागरिकांसह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर एकच झुंबड उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळसूत्र मोडत एक अनोखे गिफ्ट दिले. काही ठिकाणी महिला भावूक पण झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळसूत्र मोडत एक अनोखे गिफ्ट दिले. ही महागडी भेट पाहून मुख्यमंत्र्यांना सुखद धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. महिलांसाठी लागू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीतल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांना थेट आपल्या मंगळसूत्राची राखी बनवून भेट केली आहे. स्टेला दास कटसकटे असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून दिले. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 मधील आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शालिनी नगर पाण्याच्या टाकीजवळ बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचं लोकार्पण खासदार विशाल पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या वतीने आयुष्मान भारत योजनेतून 11 ठिकाणी आरोग्य केंद्रे बांधली आहेत. शालिनी नगर येथील केंद्र देखील यातूनच बांधले. याचं बांधकाम झाले असताना देखील लोकार्पण करण्यास वेळ लागत होता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासह स्थानिक माजी नगरसेविका पद्मश्री पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांनी आयुक्तांची भेट घेतली होती. आयुक्तांनी दिनांक 15 ऑगस्टला लोकार्पण करू असं जाहीर केलं होतं. त्यानुसार लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका पद्मश्री पाटील, रईसा रंगरेज, निर्मला जगदाळे, वसंतराव गुरर, शालिनी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन मुबारक उरुणकर, शशिकांत शिंदे, ॲडव्होकेट अमोल चिमान्ना, शशिकांत जाधव, अजिंक्य रुपलक, किरण पाटील, कामगार नेते प्रदीप शिंदे, अप्पा पवार, गौस नदाब, रोहन घोटाळे, रमेश पाटील, मनोज पवार, अमीन शेख, इकबाल मुल्ला, अजिंक्य मोहिते, सुनील शिंदे उपस्थित होते. विश्रामबाग येथील दत्तनगर, लिमिये चौक, वठारे प्लॉट या परिसरातील गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पाणी पुरवठा होतोय. काही दिवसांपासून पाणी पुरवठा विभागाने गळती शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. महापालिकेने आता अत्याधुनिक मशिनरी घ्याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नागरिक अशुद्ध पाण्यापासून त्रस्त आहेत. महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून या ठिकाणी अजूनही गळती सापडलेली नाही. याच पद्धतीने आकाशवाणी ते हरिपूर रोडवरील किमान 15 ते 20 ग्राहकांना गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा होऊ लागलाय. त्या ठिकाणी सुद्धा गळती सापडलेली नाहीये. अंडरग्राऊंड पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन आणि ड्रेनेजच्या पाईपलाईन लिकेज असतील हे शोधण्यासाठी नवीन अद्ययावत मशिनरी उपलब्ध आहेत. त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन अशा पद्धतीच्या मशिनरी आपल्या महापालिकेसाठी उपलब्ध कराव्यात. अहिल्यानगर 100 फुटी रस्ता असेल अशा ठिकाणी मिथिलीन गॅसमुळे खड्डे पडणे अथवा ड्रेनेज मिश्रित पाणी असेल, अळ्या मिश्रित पाणी असेल, गढूळ पाणी असेल याचं निदान होईल.
त्यासाठी अत्याधुनिक मशिनरी घ्याव्यात अशी मागणी सतीश साखळकर यांनी केली आहे. सांगलीमध्ये संभाजी युथ फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी तृतीयपंथी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजात एक आदर्श स्थान मिळवून दिले. संभाजी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये वृक्षारोपण, त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, तसेच आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तृतीयपंथी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसाचं शुभेच्छा पत्रकाचं अनावरण करण्यात आलंय. यावेळी तृतीयपंथी बोलताना म्हणालेत, आजपर्यंत समाजामध्ये अनेक सन्मान मिळालेले नव्हते, असा सन्मान आज मिळालाय. त्या संभाजी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालाय. यापुढे सुद्धा असा तृतीयपंथी यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी राजेंद्र मुळीक, शहेनशाह मकानदार, अशोक मासाळे, श्रीकांत बाणकर, दिलीप मुळीक, अध्यक्ष गजानन कोळी, प्रवीण मुळीक, सुजित लिगाडे, संकेत पटेल, जिग्नेश पटेल, शिवराज पाटील, कुणाल मुळीक, सौरभ बनकर, राहुल बानकर, राजेश पवार आदी जण उपस्थित होते.